साठी 12 फायनान्शियल गोष्टी जे त्यांना इमिजिएटली सॉर्ट केले पाहिजेत. आतापर्यंत मेनली आमची ऑडियन्स होती इंडियन ऑडियन्स आणि स्पेशली आपल्या चॅनलवर तर मराठी ऑडियन्स. पण हा व्हिडिओ स्पेशली मी NRI साठी बनवलाय. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण 12 अशा फायनान्शियल गोष्टी कव्हर करणार आहोत जे तुम्ही सॉर्ट केल्या पाहिजेत इमिजिएटली. सो बेसिकली यू कॅन आयदर सॉर्ट दीज थिंग्स टू युअर नेक्स्ट विजिट इन इंडिया किंवा यू कॅन सॉर्ट देम बिफोर यू लीव्ह. तर आम्ही काहीतरी नवीन आणि वेगळं ट्राय करतो ह्या व्हिडिओमध्ये, तर तुमचा सपोर्ट आम्हाला हवाय. जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला ह्या व्हिडिओवर तर आम्ही हे सगळे जे 12 पॉइंट्स आहेत त्याचे डिटेल्ड व्हिडिओ बनवू. तर पहिली गोष्ट जी तुम्हाला सॉर्ट केली पाहिजे ती आहे बँक अकाउंट्स. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर फेमा लॉजच्या अनुसार NRI साठी इंडियन रेसिडेंट अकाउंट ठेवणं हे इलिगल आहे आणि जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला खूप जास्त पेनल्टीज लागणार. म्हणजे जर तुम्ही NRI बनल्यानंतर तुम्हाला रिअलाइज झालं की तुमच्याकडे एक इंडियन रेसिडेंट अकाउंट पण आहे तर तुम्हाला तुमचे जे सेव्हिंग्स अकाउंट मध्ये पैसे ठेवले त्याचे ट्रिपल अमाउंट ॲज अ पेनल्टी पे करावी लागणार. ॲडिशनली देन यू हॅव टू पे 5,000 रुपीज पर डे फ्रॉम द टाइम ऑफ इंटरव्हेन्शन अंटिल यू चेंज युअर सेव्हिंग्स अकाउंट स्टेटस. तर तो तुमचा जो अकाउंट आहे तो तुम्हाला कन्वर्ट केला पाहिजे NRE किंवा NRO अकाउंटमध्ये. म्हणजे तुम्हाला ह्यासाठी जास्त काही धावपळ नाही करायची. तुम्हाला फक्त तुमच्या बँक बरोबर कॉन्टॅक्ट करून तुमचा KYC अपडेट करायचा. तुम्हाला तुमचा विजा स्टेटस, पासपोर्ट स्टेटस आणि लेटेस्ट ॲड्रेस पण अपडेट करावा लागेल. ऑल्सो कीप इन माइंड दॅट ॲज अन NRI टेक्निकली तुम्ही अकाउंट ऑपरेट करू शकता अब्रॉडमध्ये बसून सुद्धा. तुम्ही अशाच बँकेकडून अकाउंट ओपन करा ज्यांची IT सिस्टीम चांगली आहे. आणि जनरली मी बघितलं की प्रायव्हेट सेक्टर बँक जसे की ICICI, HDFC ह्यांची सिस्टम्स खूप डिसेंट आहेत. इनफॅक्ट व्हेरी रिसेंटली ICICI ने आता एक अपडेट पण केलंय. म्हणजे तुम्ही UPI यूज करू शकता युझिंग युअर इंटरनॅशनल मोबाईल नंबर. ह्याचा अर्थ असा झाला की तुम्ही इंडियामध्ये कोणालाही पे करू शकता तुमच्या अब्रॉडच्या नंबरने. सो दिस कुड मॅसिवली सिम्प्लिफाय द प्रोसेस ऑफ सेंडिंग मनी फ्रॉम अब्रॉड टू इंडिया. While we are on this point, the second point that NRIs must address is that of international remittances. That means the process of sending money back and forth from your country. Now, unlike UPI becomes like a global phenomena, the majority of the NRIs are stuck with remittances. तर तुम्हाला हे एक्सप्लोर करणं गरजेचं आहे की तुमची जी अब्रॉडची बँक आहे ती तुमच्या इंडियन बँकेसोबत रेमिटन्स ट्रीटी आहे की नाही. सो दॅट विल सेव्ह देम फीज ऑन एव्हरी रेमिटन्स. सो दिस इज स्पेशली फॉर द पीपल रिसाइडिंग इन द मिडल ईस्ट बिकॉज मोस्टली ऑलमोस्ट all 5-figure upward transactions are monitored against terrorism funding. So if there's a treaty that also enables instant transfer rather than a wait for 2 days. तिसरा पॉइंट असा आहे की तुम्हाला तुमचा डीमॅट अकाउंट सॉर्ट केला पाहिजे. जस्ट लाईक रेसिडेंट सेव्हिंग्स अकाउंट तुम्ही पण डीमॅट अकाउंट होल्ड नाही करू शकत इंडियामध्ये जर तुम्ही एक NRI आहात तर. इट इज ऑल्सो डिरेक्ट व्हायोलेशन ऑफ फेमा लॉज. तर डीमॅटसाठी तुम्ही एक NRI अकाउंट ओपन करू शकता तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटसाठी. पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग आणि करन्सी ट्रेडिंग नाही करू शकत या NRE अकाउंटमधून. आणि आय एम शुअर यू मस्ट बी वंडरिंग दॅट देर आर सो मेनी रूल्स. And in this video, we are just scratching the surface. So how do you be on top of this? So we have a personal finance community with more than 15,000 members where NRIs just like you can join and ask any doubts if you have. So this is the example of the discussion that have happened in the community. So here in this thread, there was a discussion related to the bank account, investments and credit cards. In case if you have any questions, you can check out the link in the community. You can check out the community by clicking on the link that I have mentioned in the description. Alright, the next point is related to debit cards and credit cards. Since both of these have annual charges, it makes a lot of sense कि तुम्ही हे बंद करा. Otherwise, you'll keep getting charged. Also, just like your bank account, you need to update your KYC, address, visa status, passport status for the both debit and credit card. Mostly for debit cards, it will automatically get updated with your bank accounts. पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला सेपरेटली अपडेट केलं पाहिजे. ऑल्सो इफ यू हॅव आउटस्टँडिंग ड्यूज ऑन युअर क्रेडिट कार्ड्स देन प्लीज पे अ सॅप. मी एका व्यक्तीला अशा ओळखते ज्यांनी आपल्या इंडियामधल्या क्रेडिट कार्डचे बिल पे नाही केलं एका वर्षासाठी अँड दे वर स्टॉप्ड ॲट इमिग्रेशन ॲट दुबई. पाचवा पॉईंट पॅन कार्ड आणि आधार कार्डशी रिलेटेड आहे. इट इज ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी फॉर ऑल दी NRIs टू हॅव अ पॅन कार्ड विथ युअर लेटेस्ट इन्फॉर्मेशन. आणि गरजेचं नाही की तुमच्याकडे आधार कार्ड असला पाहिजे, बट इट्स गुड जर तुमच्याकडे असेल तर. आणि जर तुमच्याकडे दोन्ही आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचे सगळे डिटेल्स प्रॉपर असले पाहिजे. जसं की नाव, जन्माची तारीख, बाबांचं नाव हे सगळं अपडेटेड असलं पाहिजे, नाही तर फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतील. सहावा पॉईंट आहे रिलेटेड टू हेल्थ इन्शुरन्स. सो देर आर लॉट ऑफ NRIs in BKFIT's community and their number one worry is health issues for parents. I am guessing it's the same for you as well. So I recommend having an excellent health insurance for your parents. We have also recommended a lot of decent insurances like Care, HDFC Urgo in the community. You are free to check out those. In addition, आम्ही हे पण रेकमेंड करतो की तुम्ही स्वतःसाठी पण एक चांगला हेल्थ इन्शुरन्स घ्या आणि तुमच्या परिवारासाठी सुद्धा ऑफकोर्स इन इंडिया. आय अंडरस्टँड की तुम्ही ज्या पण देशात राहत असाल त्या देशाचा तुमच्याकडे मेडिकल कव्हर तर आहेच,
किंवा असेल. पण जर तुम्ही फ्युचरमध्ये कधी पण असा विचार करताय की मी सर्टन एज नंतर इंडियाला शिफ्ट होणार, तर ऑब्व्हियसली तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स हवाय, बिकॉज नो वन विल गिव्ह यू इन्शुरन्स आफ्टर सर्टन एज. 7वा पॉइंट इज रिलेटेड टू युअर इन्व्हेस्टमेंट. If you were working in India and have migrated abroad, you would have had a provident fund account. तर माझी ॲडवाइस अशी असेल की तुम्ही तो अकाउंट बंद करून टाका तुमच्या नेक्स्ट इंडियाच्या व्हिजिटमध्ये, बिकॉज जर तुम्ही 3 वर्षामध्ये तुमच्या पीएफ अकाउंटमधून पैसे विड्रॉ नाही करत, द अकाउंट बिकम्स डॉर्मंट. आणि जर तुमच्याकडे क्रिप्टोची इन्व्हेस्टमेंट असेल इंडियामध्ये, प्लीज त्यांना विकून टाका आणि तुमचं अकाउंट स्क्वेअर ऑफ करा, बिकॉज क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट्स आर बीन ट्रीटेड ॲज बॉर्डरलाइन इलिगल. यू डोंट वॉन्ट टू बी इन ट्रबल बिकॉज ऑफ दिस, राईट? यू कॅन कंटिन्यू टू होल्ड युअर म्युच्युअल फंड्स अँड स्टॉक्स लाईक यू नॉर्मली वुड. 8वा पॉईंट आहे रिलेटेड टू टॅक्स कॉम्प्लायन्सेस. तर हा एक असा पॉईंट आहे जिकडे मेजॉरिटी ऑफ द एनआरआयजला इश्यू होतो. इथे मी तुम्हाला ॲडवाइस करेन की तुम्ही एका एक्सपिरियन्स्ड सीए बरोबर बोला हु इज बेस्ड इन इंडिया. जर तुमची कोणत्याही प्रकारची इन्कम इंडियामध्ये असेल तर, जसं की एफडी, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टी सेल, देन देर आर हाय चान्सेस की TDS डिडक्ट झालं असेल. You need to take that into considerations in your tax filings. Additionally, there are a lot of countries that has a double taxation avoidance agreement, DTAA, with India. तुम्ही ते यूज करू शकता to save on taxes. But you need to know that how exactly the filing has to be done to take the advantage. 9th point is related to your Indian mobile number. If you don't have an Indian mobile number, then I would highly advise you to take one. आणि जर तुमच्याकडे नंबर आहे पण तो इनॅक्टिव्ह आहे, तर मी तुम्हाला ॲडवाइस करेन की तो ॲक्टिवेट करून घ्या. आणि असे बरेच प्लॅन्स आहेत जे इंडियामधून तुम्हाला एनेबल करतात SMS रिसीव्ह करायला इंटरनॅशनली. तुम्ही त्याचा प्लॅन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार तुमचा बँक अकाउंट ऑपरेट करण्यामध्ये फ्रॉम इंडिया. 10वा पॉईंट इज रिलेटेड टू बँक लोन्स. लक्ष द्यायचं, तुम्ही कोणता लोन घेतला असेल इंडियामध्ये आणि तुमचे पेमेंट स्टील ऑन गोईंग असतील, जस्ट मेक शुअर दॅट यू हॅव सफिशियंट बॅलन्स इन बँक अकाउंट्स. लोन पेमेंट्स कॅन नॉर्मली हॅपन फ्रॉम NRE अँड NRO अकाउंट्स. आणि जर ऑलरेडी तुम्ही लोनची भरपाई केली असेल तर मेक शुअर दॅट यू टेक नो ड्यू सर्टिफिकेट फ्रॉम द बँक, which will state that you have paid all the dues and you don't owe anything to the bank. This will ensure that the banks do not levy any unnecessary charges on you. आता 11वा पॉइंट आहे रिलेटेड टू प्रॉपर्टी. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी इन इंडिया, इट इज ॲब्सोल्युटली क्रिटिकल टू चेक युअर प्रॉपर्टी रेकॉर्ड्स. जस्ट मेक शुअर की तुमचे सगळे प्रॉपर्टी टॅक्सेस तुम्ही भरताय आणि टायमावर भरताय, and that you are in compliance with the latest laws of land. There has been a lot of changes and updates in the past few years, like in the Indian real estate ecosystem. Also, जर तुमच्याकडे कोणी भाडोत्री असेल तर त्याचे भाडोत्री जे मंथली तुम्हाला रेंट पे करतात त्याच्यामधून काहीतरी TDS कापली जात असेल, प्लीज मेक शुअर की ते पण तुम्ही चेक करता आणि तुमचं जे मेंटेनन्स ड्यूज आहे ते तुम्ही टाइमवर पे करताय. 12वा आणि शेवटचा पॉइंट आहे रिलेटेड टू सेटिंग POA. मेनी टाइम्स यू नीड टू ट्रान्झॅक्ट इन इंडिया आणि तुमचा फिजिकल प्रेझेन्स लागतो डॉक्युमेंट साइन करायसाठी. दीज कॅन बी प्रॉपर्टी और टॅक्स रिलेटेड और बँकिंग मॅटर्स. तर तुम्ही एक पॉवर ऑफ अटॉर्निटी ठेवू शकता तुमच्या रिलेटिव्ह पैकी कोणालाही हु इज अ रेसिडेंट इन इंडिया. POA कॅन बी स्पेसिफिक, एक्झाम्पल डीलिंग विथ बँक्स और सेलिंग बाइंग अ पर्टिक्युलर प्रॉपर्टी, or it can be general. As you can see, we have just touched upon some of the important points. If you have any specific query in any specific pointers, you can join the BKFIT community by just clicking the link in the description.